मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भविष्य पुराण। तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर हे भविष्य पुराण या आपल्या कलयुगामध्ये कोणते व्रत वैकल्प्य करावे, कोणते महत्त्व आहे आणि कोणते मंत्र आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत। तर जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच पुराणांचे श्रवण पठण करायला मिळते। सहजासहजी कोणालाच हे पुराण श्रवण करायला मिळत नाही। ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुराण श्रवण करायला मिळते। ज्या घरांमध्ये पुराणांचे श्रवण केले जातात तेथे माता लक्ष्मी खूप धावत येते आणि धनधान्याचा भंडार भरून जातो। सर्व पापांचे नाश होते। पर्वतासारखी मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पापे जळून भस्म होतात। ज्या घरामध्ये पुराणांचे श्रवण केले जाते त्यांचा चेहरा पण कोणी बघितलं तरी समोरच्यांची पापे जळून भस्म होतात। त्याला जर धक्का लागला तर जेवढे 7 जन्माची पातके असतील तर तेवढ्या सुद्धा नुसत्या स्पर्श मात्राने जळून भस्म होतील असे या पुराणांमध्ये सांगितलेले आहे। तर या पुराणांमध्ये बुध अष्टमीच्या व्रताचे आता महात्म्य आपण ऐकणार आहोत। भविष्य पुराणातील संपूर्ण व्रतकथा आणि महात्म्य मी तुम्हाला ऐकवले, तेच ऐकवत आहे। मग त्याच्यानंतर आपण शिव महापुराण महाशिवरात्रीसाठी लावूया। अगोदर हे भविष्य पुराण करून घेऊ। मागच्या वर्षी पण शिव महापुराण माघ महिन्यात लावलं होतं। बऱ्याच काही जणांनी खूप लाखो लोकांनी, लाखोच्या वरती लोकांनी ऐकले। 10 लाख 15 लाखच्या आसपास लोकांनी शिव महापुराण मागच्या वर्षी ऐकले। तर आता पण माघ महिन्यात आपण हे एवढं भविष्य पुराण, छोटं पुराण आहे, जास्त मोठं नाही आहे, 4-5 दिवसच व्हिडिओ येतील, भाग 1-1 तासामुळे। तर त्याच्यानंतर आपण महाशिवरात्रीसाठी शिव महापुराण ऐकूया। कारण माघ महिन्यात जप तप हवन यज्ञ याग केले, महाशिवरात्रीसाठी शिव महापुराण ऐकले, श्रवण पठण केले, याच्याहून मोठे पुण्य कोणतेच नाही, एवढे या पुराणांमध्ये सांगितले। वारंवार पुराणांचे श्रवण केल्याने सर्व पापांचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतात आणि आपल्या रस्त्यात जो अडथळा राहतो तर तो अडथळा दूर होतात। कुठलेही कामे सहजासहजी आपले लवकरात लवकर पूर्ण होतात। आपण विचार करतो आणि आपले कामे होतात। पुराणे श्रवण केल्याने होतात। हृदयामध्ये भगवंताचा वास होतो, म्हणून पुराणांचे श्रवण पठण केले पाहिजे। तर आता आपण भविष्य पुराणाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी भेट द्यावी। आता आपण भविष्य पुराण ऐकूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मात की जय। रेणुका माँ तुळजापुर की माँ, सप्तशृंगी माँ कोल्हापुर की महालक्ष्मी माता की जय। बुध अष्टमी व्रताचे महात्म्य। श्री कृष्ण म्हणाले, बुधाष्टमी हे व्रत केल्याने माणसाला नरकाचे तोंडही बघावे लागत नाही। पूर्वी कृतायुगात ईल नावाचा राजा होता। बुध अष्टमी आताच गेली आपली, माघ महिन्यात बुधवारी आलेली होती दुर्गाष्टमी आणि बुधाष्टमी। तर ही माघ महिन्याची बुधाष्टमीला खूप महत्त्व होते। तर दुर्गाष्टमी असल्यामुळे 41,000 लोकांनी त्या दिवशी माझा व्हिडिओ श्रवण केला। धन्यवाद, थँक्स। असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा। आणि भरपूर कमेंट्स आले दुर्गाष्टमीच्या दिवशी। तर ही बुधाष्टमी होती, त्या दिवशी खूप महत्त्वाची अष्टमी असते। जो कोणी बुधाष्टमीच्या दिवशी, दुर्गाष्टमी असल्यामुळे जर दुर्गा मातेच्या नावाचे श्रवण पठण केले तर माणसाला नरकाचे तोंड बघावे लागत नाही। पूर्वी कृतयुगात ईल नावाचा राजा होता। महादेवाने त्याला शाप दिल्यावर तो हिमालयाच्या मागील बाजूत जाऊन राहू लागला। जेथे तो लोभी पुरुष जाईल त्याचे रूपांतर स्त्रीमध्ये होत असे, त्यामुळे ईल व त्याचा घोडा ही स्त्री होऊन राहिले। स्त्री रूपातील इलाज बुधाने पाहिले। बुधवारी अष्टमी तिथी होती, तेव्हा बुध अत्यंत प्रसन्न झाला। त्याच्यापासून इलाला जो पुत्र झाला तो पुरुरवा होय। हा चंद्रवंशीय राजामधला मूळ पुरुष होता। तेव्हापासून आतापर्यंत बुधवारी आलेली अष्टमी पूजनीय असते। बुधवारी अष्टमी जर आली तर सर्वात जास्त महत्त्व वाढून जातो। अशा तिथीला बुध अष्टमी असे म्हणतात। ती सर्व पापांचा नाश करणारी आहे। तर सर्व पापांचा नाश करणारी अशी एक कथा आहे, तर ती ऐका। मिथिला नगरीतला राजा शत्रूशी लढताना मरण पावला।
त्याची राणी उर्मिला दरिद्री बनली. उर्मिला व तिचा मुलगा इकडे तिकडे भटकत अवंतीस पोचले. दळण वगैरे करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करू लागली. तिने थोडेसे गहू चोरून मुलाला जेवू घातले. काही दिवसांनी ती मेली आणि तिचा मुलगा मिथिलेत जाऊन वडिलांच्या गादीवर बसला. श्यामला नावाच्या अनुरूप कुमारिकेशी त्याचे लग्न झाले. गहू चोरल्याबद्दल आई नरकात गेली. ती नरकातल्या आहाल अपेष्टा भोगत होती. आईला या नरक यातनातून वाचवण्यासाठी साक्षात यमाने उपाय सांगितला. बुध अष्टमीचे व्रत करून त्याचे फळ तिला मिळाले की ती मुक्त होईल. त्याप्रमाणे त्याने बुधाष्टमीचे व्रत केले आणि ते पुण्य त्याने आपल्या आईला दिले. हातात पाणी घेतले आणि आपले गोत्र, आपले नाव बोलून ज्याला ते पितरांपर्यंत पुण्य पोचवायचे असते त्याचे नाव घ्यायचे आणि ते पुण्य आपल्या पितरांना द्यायचे, म्हणजे पितर नरकातून मुक्ती होतील. तसे ह्या प्रमाणे या मुलाने त्याच्या आईसाठी बुध अष्टमीचे व्रत केले. आईला पुण्य लागल्याने त्याची आई नरकातून सुटका झाली. हे व्रत कसे करावे ते श्रीकृष्णाने धर्माला सांगितले. तो म्हणाला, शुक्ल पक्षातील अष्टमीचा दिवस बुधवारी येणे म्हणजे बुध अष्टमीचा योग. त्या दिवशी एकदाच भोजन करावे आणि व्रत ग्रहण करावे. सकाळी नदी स्नान करून एक नवीन कलश घ्यावा, त्यात पाणी भरून त्यावर द्रव्यासहित फुलपात्र ठेवावे. असे 8 दिवस करावे. 8 दिवस वेगवेगळी द्रव्ये असावीत, म्हणजे पहिल्या दिवशी मोदक, दुसऱ्या दिवशी काजू, तिसऱ्या दिवशी तुपातील गारगे, चौथ्या दिवशी वटक, 5व्या दिवशी शुभ्रकार अशी निरनिराळे द्रव्ये किंवा पदार्थ असावेत. आप्तेष्टांना बोलावून स्वस्थ मनाने भोजन करावे. बुध अष्टमी व्रताचे महात्म्य ऐकावे. संध्याकाळी उपास करावा. अक्षदा, सुवर्णमय मध, अनेक प्रकारची फुले, धूप, दीप, पिवळी वस्त्रे, एक मासा सोने यांच्या साह्याने बुधाचे पूजन करावे. मंत्र म्हणावे. ओम बुधाय नमः या मंत्राचा दिवसभर जप करावा. जो कोणी सकाळ संध्याकाळ या बुधवारी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करतो त्याच्या 7 पिढ्यांना कधी दुःख दारिद्र्य येत नाही. आणि मग ओम बुधाय नमः वगैरे वगैरे 7 मंत्र म्हणावे. व्रत संपताना पारणे करावे. 8 ब्राह्मणांना भोजन द्यावे. गाय वासरूंना दान करावे आणि देताना बुधांची प्रार्थना करणारे मंत्र म्हणावे. धन, धान्य, पुत्र, पौत्र, दीर्घायुष्य आणि अलोकाची सर्व भोग लाभणे म्हणजे बुध अष्टमीचे फळ होय. तसेच ब्रह्महत्या, गोहत्या या पातकातून देखील बुध अष्टमीमुळे सुटका होते. जो कोणी बुध अष्टमीची निस्ती कथा पण ऐकली तरी सर्व पापांचे नाश होते असे श्रीकृष्णाने सांगितले. आता जन्माष्टमी व्रताचे काय महात्म्य आहे? या भविष्य पुराणातील या कथा आहेत की ज्या महत्त्वाच्या, या कलयुगामध्ये सर्वात महत्त्वाच्या कथा आहेत. दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी, अखंड सौभाग्याची प्राप्ती करून धनसंपदा वाढवणाऱ्या या कथा आणि महात्म्याचे वर्णन या भविष्य पुराणामध्ये दिले गेलेले आहे. जन्माष्टमी व्रताचे काय महत्त्व आहे? युधिष्ठिराने सांगितले की जन्माष्टमी व्रताची माहिती विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, मथुरेत कंसाला ठार मारल्यावर देवकीने मला मांडीवर बसवले तेव्हा झालेल्या उत्सवात सर्व लोकांनी तसेच वसुदेव आणि बलराम यांनी माझे कौतुक केले. त्यावेळी लोकांच्या विनंतीवरून मी त्यांना सांगितले की माझा जन्मदिवस हा जन्माष्टमी म्हणून साजरा करावा. सर्वांनी या दिवशी एकत्रित भाद्रपद कृष्ण अष्टमीस मध्यरात्री जेव्हा वृषभ राशीत चंद्र उगवतो, रोहिणी नक्षत्र असते, तीच माझी जन्माची वेळ खरी आहे. त्याप्रमाणे लोक हा महान उत्सव म्हणून साजरा करू लागतात. श्रीकृष्णाने जन्माष्टमी व्रत कसे करावे ते सांगितले. मगाशी सांगितलेल्या नक्षत्रा भोगावर सकाळी उठून भक्तिभावाने हे व्रत करावे. उपास करावा. उपास वृत्त पापांनी गुणासहित केलेला वास म्हणजे उपवास होय. म्हणजे तेव्हा सर्व भोग वर्ज करायचे असतात. माद्यानी झाल्यावर नदी किंवा शुद्ध जलाशयात स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. देवकीच्या सुतकागृह बनवावे. ते गृह सजवलेले असावे. त्याला गोकुळाप्रमाणे प्रतिकृत्र बनाव्या. त्यात घंटा, मंगल कलश, शंख वगैरे ठेवावे. षष्ठी देवीचे नैवेद्याने युक्त असे तेथे पूजन करावे. देवकीची प्रतिमा सुलक्षणांनी युक्त बनवावी. यशोदेची ही मूर्ती बनवावी. यक्ष, विद्याधर युक्त बनवावी आणि नरगण, सूर, असुर वगैरे मूर्ती हातात हार घेतलेल्या कराव्यात. गायी, दानव, नृत्य करणाऱ्या अप्सरा वगैरे मूर्तांनी रम्य देखावा तयार करावा. गंध, पुष्प, फळे, फुले, खजूर वगैरेंनी देवकीचे पूजन करावे. देवकीला नमस्कार करावा. त्यांची पूजा करावी. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देऊन हरीचे स्मरण करावे. हरीच्या अनेक नावांचा जप करावा आणि ओम श्री कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करावा. जो कोणी घरामध्ये या उठता बसता
वाजता केव्हाही या मंत्राचा जप करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या मंत्राचा नुसता जप श्रवण पठन केल्या मात्र एक वेळा तरी बी सर्व संकटांचा सर्व पापांचा नाश होतो. आपल्या शक्तीप्रमाणे विद्वानांना भोजन घालावे आणि दान दक्षिणा द्यावी. याप्रमाणे उत्सव जो दरवर्षी असा साजरा करतो तो स्त्री असो पुरुष असो तो मोक्षप्रिय होतो आणि मला येऊन मिळतो आणि तो भक्त मला सर्वात जास्त प्रिय असतो. त्याला मी संतान आरोग्य धनधान्य यांनी भरलेले घर ऊस यू यांनी भरलेले शेत अशा भक्तास मी आशीर्वाद देऊन लाभतो. तो दीर्घायुष्य होऊन मनात आलेले भोग भोगतो. त्याच्या राज्यावर परचक्राचे भय राहत नाही. व्यवस्थित पाऊस पाडतो. रोगाची साथ येत नाही. तसेच तेथे भूतांचा त्रास गर्भपात व्याधी होत नाही. त्याला शेवटी विष्णू लोक मिळतो. म्हणून वासुदेव देवकीची पूजा जन्माष्टमीच्या दिवशी सांग्र संगीत करून करावी. आणि जो कोणी ही नुसती कथा आपण ऐकेल तरी पण त्यांना मी संतान प्राप्ती चांगले आरोग्य धनधान्यांनी भरलेले घर असे संपूर्ण धनसंपदा भरभरून वाढवून देईल. आता 10 अवतार चरित्र्याचे महात्म्य ऐकावे. मग कृतयुगाच्या आरंभी भृगु ऋषीची भार्या तत्परतेने भृगूच्या आश्रमाची व्यवस्था ठेवीत होती. त्यामुळेच ऋषींनी त्याच्यावर अग्निहोत्रीची जबाबदारी सोपवली होती. देवदानवांच्या झालेल्या युद्धामुळे ते संजीवनी विद्या मिळवण्यासाठी हिमालयात गेले. एकांतात तप करण्यासाठी त्यांनी भगवान शंभूला प्रसन्न करून घेतले आणि संजीवनी मिळवली. महर्षी भृगू दानवाचे पुरोहित होते. इकडे भृगु ऋषी रणातून निघून गेल्यावर गरुडावर आरूढ झालेले भगवान विष्णू लढाईस आले. त्यांनी सुदर्शन चक्राने सर्व राक्षसांची डोकी उडवली. वाहणारे रक्त लाल समुद्रासारखे दिसत होते. भृगूच्या पत्नीसह विष्णूने तसेच ठार केले. त्यावेळी भृगू परतले. रणगणावर सर्व राक्षस व पत्नी मरून पडलेली पाहताच भृगूंनी रागाने भुवया चक्र करून विष्णूस शाप दिला. तुला मनुष्य लोकात 10 वेळा जन्म घ्यावा लागेल. या शापानुसार विष्णूने 10 वेळा वेगवेगळे अवतार घेतले आणि 10 अवतार विश्वाच्या हिताचे ठरले. 10 अवताराची हकीकत ऐकून धर्माने 10 अवतार व्रताविषयी विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, षोडपद महिन्यात शुद्ध दशमीला पवित्र होऊन कोणत्याही जलाशयात स्नान करावे. पित्तर देवांना अर्घ्य द्यावे. मग घरी येऊन 2 हातांचे 3 पसे धान्याचे पीठ घ्यावे. त्यात तूप घालावे आणि ते शिजवावे. 10 वर्ष वेगवेगळे पदार्थ त्या पिठाचे करावे. पहिल्या वर्षी लहान पुऱ्या, दुसऱ्या वर्षी तुपातल्या पुऱ्या, तिसऱ्या वर्षी सार, चौथ्या वर्षी कोकरस, 5व्या वर्षी सोहालक, 6व्या वर्षी खंडवेष्टक, 7व्या वर्षी कोकरस, 8व्या वर्षी घारगे, 9व्या वर्षी कर्णवेष्ट आणि 10व्या वर्षी शुभ खडक असे बनवावे. 10 गायींचे दान करावे. अर्धे पक्वान दान करावे आणि करून अर्घ्य आपण खावे. 10 अवतारांच्या विधिवत पूजन करावे. मंत्र म्हणून भगवान विष्णूची प्रार्थना करावी. हे व्रत करून हरीला संतुष्ट केल्यास सर्व काही प्राप्त होते आणि विष्णू लोकाची प्राप्ती होते. आता गोवत्स द्वादशीचे महात्म्य ऐका. युधिष्ठिर म्हणाला, मग राज्य मिळवण्यासाठी 18 अक्षयोनी सैन्य नष्ट झाले. या महापापाने माझे चित्त अत्यंत दुःखी झालेले आहे. या पापाचे प्रक्षालन करणारा काही उपाय सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, खूप पुण्य देणारे गोवत्स द्वादशी हे व्रत आहे. कृतयुगाच्या वेळी टटावी नावाचे एक पर्वत शिखर होते. तेथील तपोवनात वसिष्ठ शुक्र अंगिरीस ऋतू दक्ष वगैरे ऋषी तप करीत होते. अरण्यात अनेक प्राणी पक्षी होते. ऋषींची परीक्षा पाहण्यासाठी भगवान महेशाने अतिवृद्ध माणसाचे रूप घेतले. उमादेवीने गायीचे रूप घेतले. क्षीरसागरात 5 गायी म्हणजे नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला, बहुला या 5 लेकीच्या माता होत्या. त्या अनुक्रमे जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, असित, गौतम या ऋषीकडे होत्या. गोमय, रेचना, गोमूत्र, गायीचे दूध, दही, तूप या पवित्र गोष्टी गायीकडून मिळतात. गोमयातूनच शिवाला पवित्र असलेला बेल जन्मलेला आहे. या जगाचे जे काही बीज आहे ते दुधातूनच निघाले. गायीमध्ये यज्ञ मानतात. देवही गायीत राहतात. गायीच्या प्रत्येक अवयवात वेगवेगळ्या देवता प्रकटतात. 33 कोटी देवी देवतांचा वास गायीमध्ये आहे. गोमूत्र तर साक्षात गंगा समान आहे. जर गोमूत्र ज्या घराच्या दाराशी जर गाय गोमूत्र करून गेली तर त्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते. ज्या घरामध्ये गायी जर आली संध्याकाळच्या वेळेस या शुभ कामाच्या वेळेस या शुभ मुहूर्तावर या काही कार्यक्रमाच्या वेळेस गाय जर आपल्या घरात आली, या गायचे वासरू आपल्या घरात आलं, या गाय
दाराशी आली, काही कामाला सुरुवात, शुभ कामाला सुरुवात केली, तर असं समजावा की साक्षात लक्ष्मी आपल्या घरात आली. तर या गोमयात यांना यमुना असे म्हणतात. 33 कोटी देव गायीच्या केसांच्या छिद्रांमध्ये राहतात. गायीच्या उदरात संपूर्ण पृथ्वी असून तिचे 4 स्तन आहेत, म्हणजे 4 सागर आहेत. गायीचे स्तन हे 4 सागर आहेत. गायीच्या जठरात अग्नी असून हृदय, कंठ आणि टाळू यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी आहेत. गायीच्या अस्थिमध्ये संपूर्ण पर्वत आहे, मजामध्ये ऋती आहे. याप्रमाणे कुलुपुती भृगूने उमारूपी गायीला पाहून तिची स्तुती केली. 2 दिवस तिचे रक्षण केले. नंतर तो स्नान करण्यासाठी गेला. बाकीच्या मुनींवर तिच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली आणि सांगितले की ज्याच्यावर खूप काही कर्ज झालेले आहे त्याने दररोज गायीला पोळी आणि पोळीवर हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालणे आणि दर गुरुवारी तरी गायीला पोळी, गूळ, हरभऱ्याची डाळ जर खाऊ घातली तर सर्व कर्जातून मनुष्य मुक्त होतो. आणि गायीने आपला हात चाटला पाहिजे, म्हणजे आपल्यावर जेवढे कर्ज असेल या जेवढे कष्ट असेल ती गाय आपला हात जर चाटला तर त्याचे सर्व कष्ट ओढून घेण्याची शक्ती असते. तर गायीचे पूजन हे 33 कोटी देवी देवतांचे पूजन केले असे समजावे. जर गाय डिलिव्हरी झाली आहे, बाळाला जन्म दिलेला आहे गायीने, आणि त्यावेळेस तुम्ही जर त्या गायीला 11 प्रदक्षिणा घातल्या आणि मनातली एक गोष्ट जर बोलली तर तुमच्या सर्व इच्छा, कामना, मनोकामना गाय पूर्ण करते. जर लहान मुलांना नजर झाली असेल तर गायीच्या शेपटीने 7 वेळा उतारून घ्यावी, याच्याने बाळाची नजर लवकर उतरते असे या भविष्य पुराणामध्ये सांगितले आहे. मग तिची गायीची स्तुती केली. 2 दिवस तिचे रक्षण केले, स्नान करण्यासाठी गेले. बाकीच्या मुनीवर तिचे रक्षणाची जबाबदारी सोपवली आणि मुनींनी असे म्हटल्यावर वृद्धरूपी देव अदृश्य झाले. एका भयंकर वाघाचे रूप घेऊन आले. वाघाला खडकात ऋषी पण घाबरले आणि मग त्यानंतर गाय ती पळू लागली. तेव्हा एका खडकात तिच्या 4 खुरांची चिन्हे उमटली. आजही ती चिन्हे दिसतात. या चिन्हाचे जो कोणी नुसतं दर्शन पण करतो तरी सर्व पापातून सुटतो. या गायीचे महत्त्व, या महात्म्य पण ऐकतो तरी पण तो सर्व पापापासून सुटून त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. 33 कोटी देवी देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्यानंतर मुनींनी एक प्रचंड घंटा वाजवली. घंटेच्या नादाने दऱ्याखोऱ्या भरून सोडणारा आवाज ऐकताच वाघाने गायीला सोडले. तो निघून गेला. कार्तिक शुद्ध द्वादशीस हे गायीचे व्रत असे करतात. तर कार्तिक शुद्ध द्वादशीला गोवत्स वारसच्या दिवशी जो कोणी गायीची पूजा करून तिला काही खाऊ घालतो त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य एवढे मिळते. हे व्रत कसे करावायचे असते असे धर्माने विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाले की कार्तिक शुद्ध द्वादशीस पुण्यमय जलाशयात स्नान करून संकल्प सोडावा आणि एकदाच घेऊन माध्यानेच गाय वासराचे दर्शन करावे. ती गाय पांढरी किंवा लाल असावी, तिचे पूजन करावे आणि गायीचा हा मंत्र म्हणावा. गायीच्या या मंत्र बोलल्याने सर्व मनोरथ आपले पूर्ण होतात. तर मंत्र कुठला आहे? ओम माता रुद्राणाम दुहिता वसुनाम स्वस्तदित्य नाम अमृत तस्य नाभिम प्रणुवोच चिंकितुषु जनायमा गाम नागाम दिती वदिष्टम नमो नमा स्वाहा. नंतर या मंत्राची प्रार्थना करावी. माझे मनोरथ पूर्ण कर असे देवीला प्रार्थना करावी. नमस्कार करावा. ब्रह्मचर्याचे गोवत्स बारसच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. जमिनीवर झोपावे. हे व्रत केल्याने पुरुष किंवा स्त्री कोणासही सर्व सुख भोग मिळतात आणि मृत्यूनंतर गोलोकामध्ये त्यांना वास मिळतो. जो कोणी गायीची सर्वात जास्त सेवा करतो त्याला गोलोकामध्ये वास मिळतो. त्याला यमदूत हात लावत नाही. त्याला पापच्या ज्या यमदूताच्या यातना त्याला होत नाही. असे हे गोवत्स बारसची कथा महात्म्य तुम्हाला सांगितले. आता भीष्म पंचक म्हणजे काय? भीष्म पंचक व्रत महात्म्य या कलयुगामध्ये का महत्त्वाचे आहे? तर युधिष्ठिराने विचारले की श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत सर्वात जास्त पुण्यदायक आहे. सर्व व्रतांमध्ये सर्वात जास्त भीष्म पंचक व्रत हे सर्वात महत्त्वाचे आहे. हे व्रत भयंकर कठीण आहे म्हणून याला भीष्म असे म्हणतात. भीष्म द्वादशी असे सुद्धा म्हणतात. या साध्या सुद्याला करता येत नाही. ब्रह्मचर्य पाळून, जप, होम, क्रिया, शुभाशुभ पाळून, मद, मांस, मैथून, पाप त्यांचा त्याग करून केवळ शाकाहार पाळून हे व्रत करावे. पुरुष किंवा स्त्रीला कोणीही हे व्रत करता येते. कोणीही हे व्रत करू शकतो. विधवा स्त्रियांना सुद्धा हे व्रत करता येते. सर्व कामना पूर्ण करणारे, मोक्ष देणारे हे महाव्रत आहे. कार्तिकी पौर्णिमेस रोजच्या प्रमाणे स्नान दान करावे.
प्रांतकाळी स्नान केल्यावर व्रत ग्रहण करावे. यवसाळी आणि तिळांनी पितरांना आणि देवांना तर्पण करावे. स्नान केल्यावर मौन पाळून शुद्ध धुतलेली वस्त्रे घालून हरीचे पूजन करावे. भक्तिभावाने मध, दूध आणि तुपाने हरीला स्नान घालावे. पंचगव्य, गंध, चंदन यांनी युक्त जलाने देखील स्नान घालावे. कापूर व उशीर मिश्रित चंदनाने मूर्तीला लेपन करावे. गंध, फुले, अक्षदा नेहमीप्रमाणे पूजन करावे. दिवसा आणि रात्री असे 5 दिवस दीपदान करावे. चांगल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर जप करावा. तीळ आणि साळी हातात घेऊन वरील षडाक्षरी मंत्राचा जप करावा. ओम नमो वासुदेवाय नमः, ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर जप करावा. यज्ञात हवन करावे. परत जप करून जमिनीवर झोपावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. असे सर्व विधी 5 दिवस करावे. घोंगडीवर बसून 5शी दिवशी हरीच्या निरनिराळ्या अवयवांचे पूजन करावे. जर असे केल्यास आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि एकादशीस गोमूत्र पिऊन हरीचे विधिवत पूजन करावे. त्यानंतर शरीराच्या शुद्धीसाठी 4 दिवस लंघन करावे. 5व्या दिवशी हरीच्या निरनिराळ्या अवयवांची पूजा करावी. एकादशीस गोमूत्र पिऊन हरीचे विधिवत पूजन करावे. दान दक्षिणा करावी. शरीर शुद्धीसाठी 4 दिवस पूजा विधी करावे. वस्त्र दागिने देऊन गुरुचे पूजन करावे. रात्री पंचगव्याने युक्त भोजन करावे. त्यावेळेपासून मद्यपानाचा त्याग केला तरी सुद्धा चालेल. व्रताचे फल जास्त मिळते. पापांची एक भयंकर प्रतिमा म्हणून ती तिळावर स्थापन करावी. काळ्या वस्त्राने व करवीरच्या फुलांनी युक्त अशी प्रतिमा दान करावी आणि हरीची प्रार्थना करावी. श्यामवर्ण शांत चित्त 4 दाढा आणि 4 हात असलेला, 1 डोळा असलेला, जटाधारी 2 जिभेचा वाघाच्या कातड्यावर बसलेला, वाघाचे कातडे नेसलेले भगवान महादेव कल्पून त्यात चिंतन करीत राहतात. तर असे हे व्रत भीष्म द्वादशीचे व्रत करावे. आता अनंत चतुर्दशी व्रताचे महात्म्य सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्दशी ह्या दिवशी व्रत केल्या सर्व पापातून सुटका मिळते. अनंत म्हणजे माझे नाव समजावे. कृतयुगात सुमंत नावाचा एक विद्वान आहे. भृगूच्या दिशा नावाची मुलीशी त्याचा विवाह झाला. त्याला सुंदर एक शुभलीला नावाची मुलगी झाली. काही दिवसांनी दिशा मेली तेव्हा त्याने कर्कशा नावाच्या एका स्त्रीबरोबर लग्न केले. शिला स्वस्तिक शंखपद्याशी वारंवार पूजा करी. कौंडिन्य मुनीशी शिलाचा विवाह सुमंताने केला. कौंडिन्य शिलाला घेऊन निघाला. वाटेत दुपार झाली तेव्हा एका नदीकाठी थांबले. नदीकाठी लाल वस्त्रे धारण केलेल्या स्त्रियांना एक समुदाय तिला दिसला. शिलाने विचारल्यावरून त्यांनी सांगितले की आम्ही अनंत नामाचे व्रत करीत आहेत. अनंत भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामावलीच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सहस्रनामावलीचे पठण करावे. अनंत नावं आहेत सहस्रांचे, कधी त्यांचा अंत नाही, म्हणून अनंत चतुर्दशी भगवान विष्णूंची आहे. पंचपक्वाने तयार करून निम्मी अतिथीला द्यावी, आपण द्यावी. नदीच्या काठी अनंत विश्वरूपी नारायणाचे पूजन करावे. त्याचे चिंतन करीन जेवण करावे. नंतर घरी जावे. असे केल्याने धनधान्याने युक्त गृहाश्रम लाभतो. याप्रमाणे शिलाने अनंत व्रत केले तेव्हा तिला सुबत्ता निर्माण झाली. कौंडिन्य परत आला तेव्हा त्याने तिच्या अंगठ्याला बांधलेला दोरा तोडून टाकला. यामुळे त्याचे सर्व धन संपले किंवा चोरांनी चोरून नेले. घराला आग लागली. कोणी त्याला मदत करीना. तेव्हा पत्नीला विचारून अनंताची झालेली अवकृपा दूर करण्यासाठी तो अनंताच्या शोधात निघाला. अनंताचा जप करीत तो इकडे तिकडे भटकू लागला. झाड, गाय, गोसावी, पुष्पकर्णी, गाढव वगैरे अनेकांना त्यांना अनंत कोठे आहे म्हणून विचारले, पण कोणालाच माहीत नव्हते की अखेरीस त्याची दया अनंत स्वतः त्याच्या पुढे प्रकट झाले. त्याचा अनंत व्रताचा उपदेश करून तो आता घरी जा, 14 वर्ष हे व्रत कर. त्याच्या सांगण्यावरून कौंडिन्य घरी गेला आणि हे व्रत आचरू लागला. तर असे हे अनंत चतुर्दशीचे व्रत होते. तर या ग्रंथात व्यास ब्रह्मांड यांचे वर्णन केलेले आहे. वैष्णवी मायेने ब्रह्मांड कसे निर्माण केले त्याचे वर्णन केलेले आहे. संपूर्ण हे व्रत म्हणजे खूप अनंत ब्रह्मांडाचे हे व्रत आहे. तर अशा या कथा होत्या की त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता सूर्य सहस्र नामावलीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जप करूया. तर सूर्याचे जो कोणी उपासना करतो, सूर्याची पूजा अर्घ्य पाद्याने फूल गंध अक्षदाने पूजा करतो, त्याला मान प्रतिष्ठा धनधान्यामध्ये वृद्धी होते. आणि जो कोणी सूर्याला नुसतं सूर्य सहस्र नामावलीचे पण श्रवणपठण केले तरी त्याचे सर्व पापांचे नाश होते. तर सूर्य सहस्र नामावलीच्या मंत्राचे जप तप करूया. श्री गणेशाय नमो नमः. आता आपण सूर्याच्या नित्य उपासनेचे वर्णन ऐकूया.
तर आदितीच्या नित्य आराधनेच्या विधीचे वर्णन व सूर्य महात्म्य सांगताना भगवान वासुदेव म्हणाले, यानंतर मी धूमकेतूच्या उत्तम अशा पूजनाचा विधी सांगतो. हा विधी संपूर्ण कामना पूर्ण करणारा आहे, पुण्यकारक, विघ्नांचा नाश करून पापांचा हरण करणारा आहे. प्रथम सूर्याचे मंत्र म्हणत स्नान करून त्यास अर्घ्य द्यावे. आचमन करून शुद्ध मुद्रेत बसून त्याला हे अर्घ्य पोचावे. अशुभ चिन्ह दूर करून पाणी शुद्ध करावे. स्नान करताना हृदयपूत मंत्राने आचमन करून तसेच वस्त्र नेसावी. दोनदा आचमन आणि संप्रोक्षण करावे. मग उभे राहून व आचमन करून त्याच मंत्राने सूर्यास अर्घ्य द्यावे. नंतर सूर्याच्या नावाचा जप करावा आणि अनसूर्ययुक्त अशा स्वतःच्या हृदयातच त्याचे ध्यान करावे. मग पूर्णपणे एकाग्र होऊन पूरक, कुंभक व रोचक या प्राणायामाच्या 3 क्रिया कराव्यात. त्यानंतर ओमच्या साह्याने शरीरातील सर्व दोषांचा नाश करावा. यानंतर आत्म्यांच्या सिद्धीकरता व्योम, ग्रेह, महेंद्र, वारुणी या दिशास अनुक्रमाने आपल्या पापांचा नाश करून संरक्षण मंत्रांनी मंतरलेल्या पाण्याने करावा. वायू, अग्नी, इंद्र, जन शक्तीद्वारा यथाक्रम शोषण, दहन, स्तंभन व स्नान केल्यानंतर शुद्ध आत्म्याचे ध्यान करावे आणि त्याच्या द्वारेच पंचमहाभूतांनी युक्त असलेल्या या शरीराचे विशेष चिंतन करावे. सूक्ष्म व स्थूल इंद्रियांना स्थावनावर कल्पून हृदयात व त्याच्या भागामध्ये सूर्याचा जप करावा. तेथेच सूर्याचे हृदय समजावे. सूर्याच्या हृदयास खमवाह असे म्हणून ओम, अकार्य, शिरम, खम, अर्कस्त, शिका, उल्खा, वायू, ऐ, हुम, कवचपर, खाम, फट, अस्र या मंत्राने सहार करावा. त्यानंतर मंत्रकर्माची सिद्धी करण्यासाठी त्या मंत्राने 3 वेळा पाणी मंत्रून ते पाणी स्नानाच्या वस्तूच्या शुद्धीकरणासाठी शिंपडावे. शुभ्रगंध, अक्षदा, फुलांनी वगैरे सूर्यास पूजावे. प्रातःकाल, सायंकाल, रात्रीच्या सुरुवातीच्या आधी, पश्चिम, उत्तरभ्य, पंचकर्णिका तसेच सप्ताक्षर या मंत्राद्वारा ध्यान करून सूर्यमंडलामध्ये देहाला कल्पून तसेच प्रभामंडलाच्या मध्येही देह कल्पावा. कारण देह सर्व लक्षणांनी परिपूर्ण, सहस्र किरणांनी परम प्रकाशमान आहे. तो रक्तगंध, पुष्प, चरू, बळी व रक्तचंदनाने रंगलेल्या वस्त्रांनी तसेच शुभ्र आवरणांनी युक्त आहे. आवाहन आदी कर्मांनी हृदयपूर्वक त्याच्यातच चित्त लावून बुधास उद्देशून सर्व कार्याचे संकल्प नेहमी करावे. मंत्रांनी सूर्यास आवाहन केल्यावर त्याची एक जागा स्थापना करून याग पूर्ण होईपर्यंत त्यांच्या अस्तित्वाची कल्पना तेथेच करावी. पाद्यपूजा करून शक्तीने अर्घ्य द्यावे. विधीपूर्वक जप ध्यान करावे. नंतर त्याचे विसर्जन करावे. यानुसार कर्माचा क्रम होय. आता मी पद्याशावरण जपासंबंधी सांगतो. भगवान आदित्यास पद्यशावरणात कर्णाजवळ स्थित करून त्या पद्याच्या पाकळ्याच्या ठिकाणी अंगे स्थित करावी. क्रमाक्रमाने पूर्वेस सोमापासून राहूपर्यंत ग्रह स्थापित करावे. उत्तरेस आदित्य घेऊन लोकपाला स्थापावे. क्रमाक्रमाने आवरणामधील त्याच्या अंशाचे रक्षण करण्यासाठी मंत्रांनी पूजन करावे. आता मुद्राविषयी सांगतो. सर्व कर्माच्या प्रसिद्धीसाठी व्योम, रती, पद्या, महाश्वेता, अश्रमुद्रा अशा 5 मुद्रा सांगितल्या आहे. व्योम मुद्रा दोन्ही हात उचलावे. क्रमाक्रमाने बोटे तर्जनीपर्यंत मिटावे. सम व अधोमुख होऊन दोन्ही तर्जने अंगठ्यावर ठेवाव्या. डावा अंगठा उघडून ही दोन्ही हाताचे तळवे यज्ञाकडे वळवले ठेवावेत. ही मुद्रा द्रव्याच्या शुद्धता करण्यास व विशेष करून रक्षण करण्यास वापरावी. अर्घ्य देऊन व विशेष पूजा केल्यानंतर योजावी. जर आत्म्यास सिद्धी हव्या असतील तर त्याप्रमाणे विधी, जप व ध्यान 1 वर्षभर अतिदिंद्र होऊन करावे. असे केल्याने रोगग्रस्त रोगातून मुक्त होतो. निर्धनास धन लाभते. राजा भ्रष्ट राजा होतो. निपुत्रिकास पुत्र होतो. तसेच त्यामुळे तीव्र बुद्धी, समृद्धी मिळते. पुरुषास कुलीन सुंदर कन्या मिळते. कन्येस श्रेष्ठ पुरुष मिळतो. अखंड सौभाग्यही लाभते. या उपासनेमुळे विद्याहीन पंडित बनतो तर तो उपासक पूर्णपणे निरच्छ असतो. त्याचे पशु वंश विस्तारतात. भक्तिभावाने जर कोणी ही उपासना ऐकली या वाचली त्या मनुष्य मानवावर पुण्य आत्मा होतो आणि इहलोकी व सर्व इच्छा त्याच्या पूर्ण होऊन सूर्यलोकामध्ये वास करतो. सूर्याच्या प्रभावाने त्याचा भक्त बुधा इतका तेज बनतो. अशी ही सूर्याची कथा होती. आता रथसप्तमी महात्म्याचे वर्णन. श्री भगवान वासुदेव म्हणाले, आता नैमित्तिक सूर्यापासून संबंधित थोडक्यात सांगतो. सप्तमी, ग्रहण यावेळी विशेष संक्रांत शुद्ध सप्तमी तिथीस 1 अविर्भुगाचे भोजन करावे. चांगले आचमन करून संध्यासमयी वरुणास प्रणाम करावा. इंद्रिय नियमन करीत ध्यान करून रात्री जमिनीवर दर्पशय्येवर झोपावे. प्रातःकाली स्नान करून सज्ज झाल्यावर संध्या उपासना करून पूर्ववक्त मंत्राचा जप करावा. सूर्याग्नी परकल्पित करून त्या अग्नीत हवन करावे. पूजास्थानास दिव्याने उजळून पूजा करण्यास योग्य लोकांबरोबर तेथे जावे. लोकांना शुद्ध करण्यात दर्भाने आस्तरण करून क्रमाने पात्रधिकार
प्रतीकाचे स्पर्शही त्या दर्भाने करावे. 2 कुश जातीच्या दर्भाची पवित्र करणारी पवित्र बनवावी. या पवित्रेस अग्रे असावेत. तिचे आकारदान मोजके असावे. तिने पात्रावर पाणी शिंपून शुद्ध करून निरीक्षण करावे. यज्ञाच्या सुरुवातीस लागणाऱ्या उपकरणाद्वारा कोली त्याने यज्ञ प्रज्वलित करावा. मग तो सर्व बाजूंनी चेतवून 3 प्रकारे आयोजित करावा. चांगला पेटवावा. तूप टाकण्याचा डाव इत्यादीच्या परिमार्जन करून दर्भांनी पाणी शिपडावे. अग्नीत स्त्रुवाचे हवन करावे. तेथे अर्क पूर्वीप्रमाणे जातो. जमिनीवर ठेवलेल्या पात्राने आसनावर बसून जमिनीवर किंवा अंतरिक्षात स्त्रुवा उजव्या हाताने बुद्धिमान माणसाचे उचलू नये. ती तशी न उचलता यज्ञाच्या अग्नीत जाळून टाकावी. पूर्वी सांगितलेली संपूर्ण क्रिया मनापासून करावी. सूर्यापासून सुरुवात करून सगळ्याचा अर्थ मनात आठवून आहुत्या द्याव्या आणि वरुणास 100 आहुत्या द्याव्यात. त्याचे पूजन माघ सप्तमीस करावे. आपल्या शक्तीनुसार विप्रांना खंडवेष्टाचे दान करावे. दक्षिणा द्यावी. इच्छिलेले फळ त्यांना प्राप्त होते. अशा प्रकारे फाल्गुन, चैत्र, वैशाख महिन्यात सूर्याची आराधना करावी. वैशाखात धाता इंद्र, ज्येष्ठात सूर्य, आषाढात श्रावणात भाद्रपद यम, मार्गशीर्ष मित्र, तारा, पौष महिन्यात विष्णू यांची आराधना करावी. अश्विनमध्ये पाऊस व कार्तिकेत विश्वकर्मा यांचे पूजन करावे. याप्रमाणे 1 वर्षभर आराधना केल्याचे अभिष्ट फल थोड्या दिवसात मिळते. श्रद्धायुक्त भक्तीने केलेले व्रत सर्व फल देते. मग भगवान वासुदेव पुढे म्हणाले, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीचा दिवस, षष्टीची रात्र, दिवस व सप्तमी यावेळेस उपवास करावा. षष्टीचा उपवास केल्यास सूर्याची पूजा रक्तचंदन, करावीराची फुले यांनी करावी. तसेच गुग्गळ, चांगला आळता हेही पूजेत वापरावे. या प्रकारे माघ इत्यादी 4 महिने वापरावा. स्वतःच्या आत्म्याच्या शुद्धीसाठी गोमूत्र घ्यावे. गोमूत्राने स्नान करावे. विद्वान दिव्य मानव यांना भोजन द्यावे. ज्येष्ठ आदी महिन्यात चंदन, श्वेत सुगंधित फुले टाळावे. अंगूर, धूप यांनी पूजन करावे. खिरीचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्याच्या खिरीच्या भोजनास ब्राह्मणास तृप्त करावे. आपण पंचगव्य प्राशन करावे. त्याने स्नान करावे. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, मूत्र, शेण यांचे मिश्रण म्हणजे पंचगव्य. कार्तिक अधिक महिन्यात अगस्त्यांची फुले, अपराजिताची फुले, धूप यांनी पूजन, गुळाचे घारगे, उसाचा रस यांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे. कुश दर्व्याने युक्त पाणी प्राशन, त्याने स्नान करून शुद्ध व्हावे. तृतीय पारण्याच्या शेवटी माघ महिन्यात भोजन व पूर्वीच्या दुप्पट दक्षिणा द्यावी. विद्वान पुरुषांकरवण यथाशक्ती देवांची पूजा करावी. रथ यात्रा करून रथ दान करावा. ही रथसप्तमी म्हणजे रथसप्तमी किंवा महासप्तमी होय. महान उदय असलेली सप्तमी म्हणजे रथसप्तमी. महासप्तमी, महान उदय असलेली सप्तमी उपवासात घालवावी. अशा माणसास धन, पुत्र, कीर्ती, विद्या आणि सर्व पृथ्वीची प्राप्ती होते. तो चंद्राप्रमाणे प्रकाशमान होतो. आता सूर्य योगाचे महात्म्याचे वर्णन. सुमंत ऋषी शतानिक राजास सांगू लागले, हे राजा, एक अक्षर सत्य असत्यातील महान भेद आणि भेदातील स्थिर असे स्वरूप असणाऱ्या अशा परमधाम रवीला नमस्कार करायला पाहिजे. त्या रवीला नमस्कार करून मी तुला एक सांगतो. महात्मा विरचिने पूर्वी हे महात्मे ऋषींना सांगितले. सूर्यदेवाची आराधना करण्यास महान आत्मा असलेल्या पद्यापासून जन्मलेल्या ब्रह्मदेवाने महर्षींना ब्रह्मयोग सांगितला. हा योग सर्व वृत्तीच्या नियमामुळे मोक्षाचे प्रतिपादन करतो. ऋषींनी ब्रह्मदेवास विचारले, आपण वृत्तीच्या निरोधनाने होणारा जो हा योग सांगितला तो अनेक जन्मानंतर बऱ्याच कष्टाने मिळू शकतो आणि तो बऱ्याच कष्टांनी काबूत आणणेही अवघड आहे. या वृत्तीने माणसाची इंद्रिय हट्टीपणामुळे वश होतात आणि त्या चंचल मनाहून अधिक कठीण होता. तेव्हा या रोग इत्यादी वृत्ती अनेक वर्षांनी का होईना कशा जिंकता येतील. या अजंक्य वृत्तीद्वारा मन या योगासाठी अयोग्य आहे. हे ब्रह्मदेवा, या कृतयुगामधील माणसे ही अल्पायुच होत आहे. तेव्हा त्रेता, द्वापार, कलयुगात कशी असणार. हे ब्रह्मदेव, आपली उपासना करणाऱ्या आम्हा भक्तांवर तुम्ही कृपा करा आणि मार्ग दाखवा. या संसाररूपी महासागरातून पार होता येईल असा सोपा योग आम्हाला सांगा. त्या महान गतीस प्राप्त करून संसाररूपी पाण्यात बुडालेले बिचारे मानव वर येतील. अशी आळवणी केल्यावर मानवहितासाठी ब्रह्मदेवाने त्या ऋषींच्या महात्म्याचे क्रियायोग सांगितला. या संपूर्ण विश्वाचा स्वामी सूर्य याची न झोपता आराधना करा. आधाराची अपेक्षा असणाऱ्या त्या विश्वाच्या पती अज याची यज्ञ पूजा नमस्कार श्रुश्रवा यांनी रात्रंदिवस आराधना करा. व्रत, उपवास इत्यादी अनेक प्रकाराद्वारे तसेच ब्राह्मणांना दाने देऊन चित्तास तुष्टी देणाऱ्या कामनासह भगवान भास्कराची आराधना करा. ज्या भास्कराचे महात्म्य झाकता न येणारे त्याची आराधना करून त्याचाच विचार आपले बुद्धी खर्चून त्याची कामे करीत
त्याचा आश्रयात जाऊन दृष्टीनं मन वगैरे सर्व त्याच्या ठाई एकाग्र असावे. अशा स्थितीत असताना आपल्या सर्व कर्माचा व शक्तीचा त्याच्याजवळ त्याग करा. तो आपल्या सर्व क्षय अक्षयांचा कर्ता, अक्षर ब्रह्मा, दोन्ही प्रधान पुरुष, सर्वव्यापी, श्रेष्ठातील श्रेष्ठ, स्वर्गीय पुरुष असा सर्व प्रकारचा असूनही एकच आहे. ज्या गोष्टीपासून तो वेगळा आहे आणि तरी तो जी गोष्ट पूर्णपणे विकाररहित आहे ती गोष्ट म्हणजे मोक्ष होय. मोक्षासाठी स्वरूप, अव्यक्त, अचित्य, परिग्रह या सर्व खेरीज असणाऱ्या जगतनाथ सूर्याची सदैव आराधना करण्याने मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. ब्रह्मदेवाने सांगितलेल्या रहस्यापासून क्रियायोग करू लागणाऱ्या त्या ऋषींपैकी अनेक जण मुक्त झाले. त्याच्या अनुष्ठानात व्यग्र राहून त्याची आराधना केली जाते. परमात्मा मार्तंड सर्वांचे देव व सर्वांचा प्रवर्तक आहे. या कुरुनंदनाच्या शतानिक राजा ब्रह्मदेवाने सांगितलेले आणखी एक रहस्य संसार सागरात रमलेल्या त्याच्यासाठी असलेल्या माणसांसाठी सर्वोत्तम होय. या सूर्यरूपी वेगवान होडीखेरीज दुसरा पर्याय नाही. म्हणूनच झोपून उठल्यावर रवीचे चिंतन करावे, चालताना देखील त्याचे गोप्तीचे चिंतन करावे, भोजन करताना या भास्कराचे चिंतन, झोपताना सूर्याचे चिंतन करावे. अशा प्रकारे एकाग्र होऊन रवी शरण गेलेला हो. जन्म मृत्यू ज्यातील भयंकर जलचर आहेत अशा या संसार सागरातून त्या भास्कराच्या साह्याने पोहून जाशील. जो या ग्रहांचा स्वामी, वर देणारा पुरुष, जगाचा विधाता, जन्मलेला प्रभुत्व असणारा आहे तो सूर्याच्या आश्रयास आहे. ते विमुक्त मानवाने हा संसार काहीच वाटत नाही. अर्थात या लोकांच्या दृष्टीने संसारातून सुटका करून घेणे म्हणजे अत्यंत साधी गोष्ट होय. तर अशी ही सूर्याची उपासनाचे वर्णन होते. सूर्याच्या विराट स्वरूपाचे वर्णन. नारद ऋषी म्हणाले, सूर्याच्या विराट रूप विस्तारणाचे सांगण्याआधी विवस्नाला नमस्कार करून मी शेष विषयी सांगतो. जे अव्यक्त कारण आहे, जे चिरंतन व खरे तसेच खोटे स्वरूप असणारे आहे, त्या तत्वाचे चिंतन करणाऱ्याच प्रधान व प्रकृती म्हणतात. वास, रंग, रस नसलेले शब्द व स्पर्शरहित असणाऱ्या विश्वाची योनी या महाअद्भुत असणारे म्हणजे सनातन परब्रह्म होय. परब्रह्मा म्हणजे सर्व सजीवांची अव्यक्त अशी सीमा होय. ते आदी अंत नसलेले सूक्ष्म त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी युक्त, आकार नसलेले, जाणून घेण्यास अयोग्य असे आहे. त्या महान आत्मा असणाऱ्या परापुरुषांना सर्व जग व्यापलेले आहे. त्यांची प्रतिबिंबे ज्ञान व वैराग्य लक्षण असलेली असतात. त्याच्या अभिमानाने व धर्म ऐश्वर्याने उत्पन्न झालेली बुद्धी ब्राह्मी या नावाने ओळखली जाते. त्याच्या मनात उत्पन्न झालेल्या इच्छानुसार अव्यक्तानुसार निर्मिती होते आणि तिचा नाश चतुर्मुखी ब्रह्मदेवाच्या ब्रह्मतत्वात कालतत्वात होतो. त्या स्वयंभू पुरुषाची मस्तके सहस्र असून अवस्था 3 असतात. त्यापैकी ब्रह्मतत्वात सत्व, रज आणि कालतत्वात रज, तम अवस्था आहे. परब्रह्मा तत्वातून लोकांची निर्मिती कालतत्वात नाश करते. ते पुरुष तत्व अवस्थेत स्थिर असते तेव्हा उदासीन असते. याप्रमाणे 3 अवस्था असणाऱ्या प्रजापती आपला आत्मा अर्थात स्वरूपास 3 भागात विभागून 3 काळात कार्य करतो. 3 काळात तो स्वतःच निर्मिती, पालन व संहार करतो. सर्वात पृथ्वी त्याच्यापासून हिरण्यगर्भ उत्पन्न झाला. तो आदित्यचा आदिदेव तसेच अजात म्हणजेच न जन्मलेला असलेल्या त्यास अज हे नाव आहे. तो देवांमध्ये सर्वात मोठा देव असल्याने त्यास महादेव असे म्हणतात. लोकांचा सर्वेश्वर अधीश असल्याने त्यास ईश्वर हेही नावे दिली आहेत. बृहत असल्याने ब्रह्माशी हाक त्यास मारलेली असून भवतात्मामुळे त्याचे नाव भव देखील पडले आहे. तो सर्व प्रजेचे पालन व रक्षण करतो म्हणून तो प्रजापती ही होय. कोणीही उत्पन्न केलेले आणि अपूर्व असे असल्याने त्याचे स्वयंभू हे नाव प्रसिद्ध आहे. वीर्य अंडामध्ये राहणाऱ्या व दिवसाचा मालक ग्रहमाचा स्वामी असल्याने ती हिरण्यगर्भ होय. देवांचा देव दिवाकार होय. तत्वज्ञानी महर्षांनी त्यात जलांचा नारा म्हटले आहे. हे जल त्याचे अयन म्हणजे निवासस्थान असल्याने तो नारायण होय. या कवीच्या शब्दाचा अर्थ शीघ्र. जल हेच अर्णव असून शीघ्र नसल्याने तो नर होय, होय. पहिल्या काही लाटांच्या मध्ये सर्व स्थावर जंगम नष्ट झाल्यावर नारायण नावाच्या या पुरुषाने त्या जलात शयन केले. तो 1000 डोकी, 1000 डोळे व 1000 पायांचा चांगला पुराण पुरुष होय. त्याच्यापासूनच महात्मा हिरण्यगर्भ उत्पन्न झाला आहे. रविवारचे महात्मे. दिंडी ऋषी म्हणाले, हे ब्राह्मण, जो मनुष्य आदित्यवारी दिवाकराचे पूजन करतो, स्नान क्रिया करतो, त्यास काय फल मिळते हे सांगा. पितामह, आदित्यवारायुक्त म्हणजेच रविवारी सप्तपुण्यकर विजया सप्तमी होय. आपण सांगितलेले त्या विजया सप्तमीच्या पुण्यता देखील वर्णावी. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषी, जो मानव रविवारच्या दिवशी श्राद्ध करतो तो 7 जन्म निरोगी राहतो. जो त्या दिवशी शांत राहून रात्री श्राद्ध करतो मग आदित्य हृदयाचा
जप करतो और इहलोकी पण आरोग्य मिळवून मरणोत्तर सूर्यलोकात जातो. महाशेपता जपतो तर इच्छित फल मिळवतो. हे महाशेपा जप एक रात्रभर एक अहोरात्रभर पूर्ण होईपर्यंत अथवा 3 रात्र केल्यास इस्थित फळ मिळते. विशेषतः सूर्याच्या दिवशी जप केल्यास पूर्णपणे फळ मिळते. षडाक्षर शेतात जपल्यास वैरोचन पद लाभते. या जगात आदित्याचे 12 वर सांगितले आहे. तर 12 वर नंद, भद्र, सौम्य, कामद, पुत्र, जय, जयंत, विजय, आदित्य, भीर, हृदय, रोगहा, महाशेत, प्रिय ही त्याची 12 नावे आहेत. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्टीच्या दिवशी जो क्रिया करतो तो समस्त पापांच्या भयाचा नाश करणारा राजा असतो. या षष्टीसच रात्री रवीला साजूक तुपाने स्नान घालून परम पुण्यदायी आहे. सूर्यास अगस्त वृक्षाची फुले फारच प्रिय आहे. श्वेत चंदन लावण्याने गुग्गळ धूप जाळल्यास फार चांगले नैवेद्य दाखवा. तो सूर्यास फार प्रसन्न करतो. नंतर मौनव्रती होऊन आपणास गारग्याचे भोजन द्यावे. हे मानत नक्षत्र दिसू लागले म्हणजे रात्री झाली असे काही विद्वान मानतात. तर इतरांच्या मते त्याआधीच एक मुहूर्त दिवस असताना रात्र होते. 2 घटकाचा एक मुहूर्त होतो. मी पहिल्याच मत ग्राह मानतो. 1 शेर गव्हाच्या उत्तम पुऱ्या करावा. गहू नसतील तर त्याऐवजी जव दळून त्यात गूळ तूप घालून पुऱ्या कराव्या. इत्यादी संशोधकास पुऱ्याचे दान सुवर्णमुद्राच्या दक्षिणेसह द्यावे अथवा हे दान सूर्यासमोर ठेवावे. हे दान मंत्र द्यावे आणि भक्तिभावाने सूर्यास नमस्कार करावा. मग या मंत्राचा जप करावा. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्य तेजस्तोपत्र यज्ञिकरं निर्मितं श्रेयस मम विप्रं त्वं प्रतिछापं मुक्तं कामद सुगदं धर्मं धनद धनद पुत्रदा तथा सदास्तु ते प्रतिछामी मंडकं भास्कर प्रिया. हा मंत्र सांगितलेला विधी नंदी अथवा नगाद्यम आदित्यवार होय. याप्रमाणे रवीची पूजा केल्याने सर्व पापांपासून सुटका होऊन सूर्यलोकाची प्राप्ती होते. दारिद्र्य रोग यापासून व्रत करणाऱ्याचे कुळ मुक्त होते. यांच्या वंशाचा क्षय होत नाही. जेव्हा तो सूर्य लोकातून व्यक्त होतो पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा तो राजा होतो. या खूप रत्नाच्या तेजाने त्यास विप्रतेज लाभते. ही गोष्ट ऐकणाऱ्यास वाचणाऱ्यास माणसास त्रिपुरांतक अचल दिव्य अशी लक्ष्मी प्राप्त होते. जो कोणी ह्या कथा सूर्याच्या ऐकतो वाचतो श्रवण करतो त्याच्या घरी कधीही दारिद्र्य नाही राहत. त्याच्या घरी महालक्ष्मीची प्राप्ती होते. तर अशा या सूर्याच्या कथा होत्या तर मी त्या तुम्हाला सांगितल्या. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सूर्यनारायणाय नमः.